नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आमचे आजचे व्हिडिओ पुस्तक द 48 लॉज ऑफ पॉवर यावर आहे। आणि मजबूत आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती असली पाहिजे। कायदा क्रमांक 26, हात स्वच्छ ठेवा। तुम्ही एक सन्माननीय आणि चांगल्या वागणुकीचे नागरिक म्हणून दिसले पाहिजे। भ्रष्टाचार आणि डावपेचामध्ये तुमचे हात गलिच्छ आहेत असे कधीही वाटू नये। तुमचे स्वरूप तुमच्या सामर्थ्यासाठी आवश्यक आहे आणि तुम्ही तुमची प्रतिष्ठा लपवली पाहिजे। ग्रीन सल्ला देतो की त्या वाईट कृत्यासाठी इतरांना दोषी ठरवू द्या आणि सार्वजनिकरित्या तुमचे हात कधीही घाण करू नका। कायदा क्रमांक 27, पंथासारखे अनुयायी निर्माण करण्यासाठी लोकांच्या विश्वासाच्या गरजेवर खेळा। प्रत्येकाला एखाद्या गोष्टीशी संबंधित असल्याची भावना हवी असते आणि प्रत्येकाचा असा विश्वास असतो की ते ज्यांच्याशी संबंधित आहेत ते स्वतःच मोठे आहेत। लोक नेहमी एखादी वस्तू किंवा व्यक्ती शोधत राहतात जेणेकरून ते त्यांच्या गरजा किंवा इच्छेचा लाभ घेऊ शकतील। असे लोक मिळवण्यासाठी भरपूर आशा बाळगण्याचे वचन द्या। उत्साही व्हा आणि लोकांना अनुसरणासाठी नवीन पद्धती देऊ करा। लोकांचे नेतृत्व करणे, त्यांना त्याग करण्यासाठी तयार करणे, अशा प्रकारे तुम्ही विश्वास निर्माण करू शकता आणि अनुसरण करू शकता। कायदा क्रमांक 28, धाडसाने कृतीमध्ये प्रवेश करा। यामुळे नेहमीच हेतुपुरस्पर आणि आत्मविश्वासावर भर दिला गेला पाहिजे। तुम्हाला खात्री नसेल तर काहीही सुरू करू नका। तुम्हाला परिणाम मिळू शकतील यात शंका नाही। धाडस तुम्हाला भरपूर शक्ती देईल। कायदा क्रमांक 29, शेवटपर्यंत सर्व प्रकारे योजना करा। सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही कार्याचे नियोजन करा। अंतिम ध्येयाचा लवकरच विचार करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी वेळ असेल। नियोजनासह तुम्ही अधिक चांगले काम करण्यास तयार असाल। कोणतीही तयारी न करता कोणत्याही गोष्टीत प्रवेश करू नका। नेहमी अंतिम ध्येय जाणून घ्या आणि काही पावले आधीच विचार करा। कायदा क्रमांक 30, तुमची कामगिरी सहजतेने दिसते असे बनवा। तुम्ही एखाद्या कामात कितीही वेळ, मेहनत आणि कठोर परिश्रम घेतले असले तरी तुम्हाला तुमचे परिणाम नैसर्गिक आणि सहजपणे पूर्ण झाल्यासारखे हवे आहेत। छोट्या प्रयत्नाद्वारे तुम्ही किती साध्य करू शकता हे दाखवल्याने तुमची शक्ती वाढते आणि जेव्हा विचारले जाते तेव्हा तुम्ही तिथे कसे पोहोचलात किंवा तुम्ही कसे काम करता हे सांगू नका। काही स्पष्टपणे समजावून सांगू नका आणि तुमच्या परिणामांनी लोकांना प्रभावित होऊ द्या। आपले रहस्य उघड करू नका। कायदा क्रमांक 31, पर्यायावर नियंत्रण ठेवा। तुम्ही व्यवहार करता ती पत्ते इतरांना खेळायला लावा। लोकांशी बोलताना त्यांच्याकडे अधिक पर्याय आहेत असा त्यांनी विचार करावा अशी तुमची इच्छा असते। तुम्ही कायदा बनवत असताना त्यांना असे वाटू द्या की ते नियंत्रणात आहेत। जर तुम्ही 2 परिणामासह पर्याय देऊ शकत असाल तर तुम्हाला देखील फायदा होईल, कारण तुमच्या शत्रूला वाटेल की त्याने निर्णय घेतला आहे आणि हेच तुमच्या राज्य करण्याचे कारण असेल। असा विचार करा की तुम्ही त्यांना कमी वाईट निवडण्याचा पर्याय दिला आहे। कायदा क्रमांक 32, लोकांच्या कल्पनांशी खेळा। सत्य अनेकदा कुरूप, नकारात्मक आणि फारसे आकर्षक असू शकत नाही। त्यामुळे काही बाबींमध्ये सत्य टाळणे हा एक चांगला पर्याय आहे। सत्य सांगण्यामुळे राग आणि त्रास होऊ शकतो, त्यामुळे खोटे सत्य मांडणे अधिक चांगले, तेच अधिक चांगले। येथे तुम्हाला लोकांच्या कल्पनाशी खेळायचे माहिती असले पाहिजे। त्यांना येथे काय करायचे आहे याचा विचार करा आणि त्यांना तेच सांगा। कायदा क्रमांक 33, प्रत्येक पुरुषाच्या अंगठ्याचा शोध घ्या। प्रत्येकाची काही ना काही कमजोरी असतेच। कमजोरी नसणे अशक्य आहे। शत्रूचा नाश करण्याची गुरुकिल्ली म्हणजे त्याची कमजोरी शोधणे। कमजोरी कुठेही आढळू शकते। एकदा तुम्हाला कोणाची तरी कमजोरी आढळली की ती तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरा। कायदा क्रमांक 34, तुमच्या स्वतःच्या
शैलीशी एकनिष्ठ राहा. त्याच्यासारखी वागणूक मिळावी म्हणून राजासारखे वागा. प्रत्येकाने हे ऐकले असले की तुम्हाला जसे वागवले जावेसे वाटते तसे इतरांशी वागा. ग्रीनने हे आणखी एक पाऊल उचलले आहे. ते म्हणतात की जसे तुम्हाला काम करायचे आहे तसे काम करा. जर तुम्ही ताकदीने आणि आत्मविश्वासाने काम केले तर लोक तुमचा राजासारखा आदर करतील. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल आणि साध्या पद्धतीने शांतपणे काम करत असाल तर लोक तुमचा फारसा आदर करणार नाहीत. तुमच्या कामाचा आदर करण्याची मागणी करा. कायदा क्रमांक 35. वेळेची कला आत्मसात करा. वेळ हे सर्व काही आहे. स्वतःला धीराने सादर करा आणि कधीही घाई करू नका. घाईत असणे हे दर्शवते की तुम्ही नियंत्रण गमावले आहे आणि तुम्ही स्वतःला व्यवस्थापित करू शकत नाही. योग्य क्षणाचा गुप्तहेर व्हा. योग्य वेळ शोधत रहा. यामुळे तुम्हाला बळ मिळेल. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत शांत राहायला शिका आणि योग्य वेळ आल्यावर तीव्रपणे प्रहार करा. कायदा क्रमांक 36. तुमच्याकडे नसलेल्या गोष्टीचा तिरस्कार करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम सूड आहे. तुम्हाला भेडसावणा कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करा. त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल आणि ते हळूहळू नाहीसे होईल. तर तुम्ही समस्येकडे लक्ष दिल्यास ती मोठी होईल. तुमच्या शत्रूचाही असाच विचार करा. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आणि त्यांची शक्ती वाढवण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांना तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करू देणे चांगले. तुमच्याकडे हव्या असलेल्या व नसणाऱ्या गोष्टीसाठी हे करा. तुमच्याकडे नसलेली काहीतरी तुमच्याकडे हवे आहे हे लोकांना कधीही कळू देऊ नका. त्यात रस दाखवू नका आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःमध्ये एक मोठी आणि शक्तिशाली व्यक्ती पाहू शकाल. कायदा क्रमांक 37. आकर्षणाचा चष्मा तयार करा. जसे आपण आधीच्या कायद्यामध्ये समजून घेतले आहे, तुमचे स्वरूप हे सर्व काही आहे. प्रतिमा, भव्य विधाने आणि मोठ्या हावभावाने तुम्ही तुमचा सभोवतालचा परिसर आणि तुमचे स्वरूप अधिक चांगले केले पाहिजे. मोठी चित्रे दाखवून लोकांना आकर्षित करा. हे चष्मा तुमच्या खऱ्या हेतूपासूनही लक्ष विचलित करतील. कायदा क्रमांक 38. तुम्हाला आवडेल तसा विचार करा, पण इतरांप्रमाणे वागा. जर तुम्ही वेळेचा विरोध केला, तुमचे जुने विचार आणि मार्ग दाखवले तर लोक विचार करतील आणि तुम्हाला फक्त लक्ष हवे आहे आणि त्यांचा अपमान करायचा आहे. गर्दीत मिसळणे चांगले. जेव्हा तुम्ही लोकांच्या भोवती असता तेव्हा त्यांचे विचार आणि विचार समजून घ्या. जोपर्यंत तुमचे जवळचे मित्र किंवा जोडीदार तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुमचे खरे स्वरूप व्यक्त करू नका. कायदा क्रमांक 39. मासे पकडण्यासाठी पाणी ढवळून घ्या. नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा. ते म्हणतात की राग आणि भावना व्यक्त केल्याने तुम्हाला कधीही इच्छित परिणाम मिळू शकत नाहीत. जरी तुमचा शत्रू राग व्यक्त करत असला तरी तुम्ही शांतपणे पुढे गेलात तर तुमच्याकडे सर्व शक्ती असेल आणि तुम्हाला सर्व लाभ मिळतील. कायदा क्रमांक 40. मोफत जेवणाचा विपर्यास करा. जे काही असणे योग्य आहे ते पैसे देण्याजोगे आहे आणि जे काही विनामूल्य आहे ते ठेवण्यायोग्य नाही. मुक्त असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये लपलेले कार्य किंवा लपलेली युक्ती असते. जर तुम्ही हे लक्षात ठेवले की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पैसे देता तर तुम्ही आत्मविश्वासी बनता आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता. तुम्ही कोणत्याही सौदेबाजीशिवाय कोणत्याही गोष्टीसाठी विनामूल्य पैसे दिले पाहिजेत. तुमच्या संपत्तीवर उदार आणि आत्मविश्वास असणे हे तुमचे सामर्थ्य असले पाहिजे. कायदा क्रमांक 41. महान पुरुषांच्या शूजमध्ये पाऊल टाकणे टाळा. ग्रीन तक्रार करतो की खूप श्रीमंत पालक असणे आणि महान आणि प्रभावशाली व्यक्ती बनणे कठीण असू शकते. तुम्ही त्यांच्या यशाला घाबरू नका किंवा त्यांच्या सावलीत अडकू नका. हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला यशस्वी होण्याचा आणि तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार आहे. त्यांना मागे सोडण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे लागेल. तुम्ही ते करण्यास सक्षम आहात आणि जर तुम्ही ते केले तर तुमची शक्ती 10 पटीने वाढेल. कायदा क्रमांक 42. मेंढपाळाला मारा म्हणजे मेंढरे विखुरली जातील. शक्तिशाली आणि बलवान माणूस गर्विष्ठ असेल आणि त्याला सर्वसाधारणपणे समस्यांना सामोरे जावे लागेल. ते खूप दुःखाचे स्रोत आहेत. अशा लोकांना तुम्हाला प्रभावित करू देणे धोकादायक आहे आणि तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जरी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नसाल तरी त्यांना काढून टाकणे आवश्यक आहे. इतरांनाही त्यांच्याकडे जाऊ देऊ नका. कायदा क्रमांक 43. इतरांच्या अंतःकरणावर आणि मनात काम करा. जबरदस्ती आणि प्रलोभन यात मूलभूत फरक आहे. जबरदस्ती अनेकदा तुमच्या विरोधात काम करते, तर प्रलोभन लोकांना न कळता त्यांचे लक्ष विचलित करते. जर तुम्ही एखादी यशस्वीरित्या फसवू शकलात तर ते तुमच्या एकनिष्ठ राहतील. त्यांची कमकुवतपणा जाणून घेणे हा एक फसवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक वेगळा असतो आणि तुम्ही 2 लोकांना एकाच प्रकारे फसवू शकता. त्यासाठी काय महत्त्वाचे आहे आणि कशाची भीती वाटते हे लक्षात ठेवा. प्रलोभन ही गुरुकिल्ली आहे, तर जबरदस्ती केवळ शत्रू बनवते. कायदा क्रमांक 44. आरशाच्या परिणामामुळे निशस्त्राने संतप्त व्हा. फसवणुकीचे साधन म्हणजे मिरर इफेक्टचा वापर करा. तुमच्या शत्रूंना प्रतिबिंबित करणे म्हणजे त्यांचे वास्तव प्रतिबिंबित करणे होय. जर तुम्ही तुमच्या शत्रूसारखे वागलात तर ते गोंधळून जातील आणि तुमचे हेतू जाणून घेऊ शकणार नाहीत. दुसरीकडे मिरर इफेक्ट हे एक असे साधन आहे जे तुम्हाला तुमच्या शत्रूंची खिल्ली उडवण्यास आणि त्यांचा अपमान करण्यास मदत करू शकते. अशा प्रकारे ते स्वतःला आणि त्यांच्या कामाकडे पाहू शकतात जिथे ते अनेकदा लक्ष देत नाहीत. त्यांना फसवण्याचा देखील हा एक मार्ग आहे. तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात आणि अशा प्रकारे ते तुमच्याकडून सहज प्रभावित होतील. कायदा क्रमांक 45. बदलाच्या गरजेचा प्रचार करा, परंतु एकाच वेळी जास्त सुधारणा करू नका. कोणत्याही यशासाठी आणि सुधारण्यासाठी बदल खूप आवश्यक आहे. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एक माणूस म्हणून आपण सवयी आणि दिनचर्येच्या आधारे यशस्वी होतो. खूप जास्त बदल लोकांना अनिश्चित करू शकतात. जर तुम्ही नवीन अवतारात पाऊल ठेवले आहेत असे वेगवान बदल टाळा. पूर्वीच्या बदलाचा आदर करा आणि हळूहळू बदल स्वीकारा. यामुळे लोक तुम्हाला अधिक आदर देतील. कायदा क्रमांक 46. कधीही खूप परिश्रम परिपूर्ण दिसत नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की ते सतत आकलन शक्तीसाठी काम करत असतात आणि प्रत्यक्षात कधीच तिथे पोचत नाही. ग्रीन म्हणतात की जर तुम्ही खूप कमकुवत किंवा खूप परिपूर्ण दिसत असाल तर तुम्ही स्वतःला धोक्यात घालू शकता. मत्सर सामान्य आहे आणि त्यामुळे लोक धोकादायक वागतात. जर तुम्ही परिपूर्ण दिसत असाल तर तुम्हाला त्यांच्या मत्सरला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही तुमची कमजोरी दाखवली तर लोक तुमच्याकडे सहजपणे येतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. परिपूर्णता हा एक केवळ देवाचा किंवा मृताचा गुण असू शकतो. कायदा क्रमांक 47. तुम्ही ठरवलेल्या लक्ष्याच्या पलीकडे जाऊ नका. विजयात किंवा थांबायचे हे शिका. या कायद्यावर मात करणे अनेकदा कठीण असते. प्रत्येकाला यश आणि विजयाची भावना आवडते. अशा वेळी एक पाऊल पुढे राहणे खूप आवश्यक आहे. ग्रीनने पूर्वी म्हटल्याप्रमाणे पूर्ण योजना आणि अंतिम ध्येय जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा ते ध्येय गाठाल तेव्हा थांबा. गोष्टी खूप दूर नेण्याने तुमचे अनेक शत्रू होऊ शकतात जे तुमच्या यशात अडथळा आणतील. रणनीती आणि नियोजनाचा दुसरा कोणताही पर्याय नाही. एक ध्येय निश्चित करा आणि तेथे पोचल्यावर थांबा. कायदा क्रमांक 48. निराकारता गृहीत धरा. ग्रीन हे लक्षात ठेवण्यास सांगतो की काहीही कायमचा सारखे नसते आणि सर्व काही बदलू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या योजना दाखवू शकत नाही. तुमच्या योजना उघड केल्याने तुम्ही कमकुवत बनता आणि तुमच्यावर हल्ला कसा करायचा हे शत्रूंना कळते. ग्रीन म्हणतो की तुम्ही कोणत्याही निकालावर प्रतिक्रिया देऊ शकणारे मूर्ख असले पाहिजे. ते म्हणतात की तुम्ही स्थिरतेवर अवलंबून राहू शकत नाही कारण काहीही स्थिर नाही. तुम्ही अधिक आरामदायक बनता आणि अधिक आरामदायक बनल्याने तुम्ही स्वतःला कमकुवत करता. धन्यवाद मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचे नाव, आदर ही तुमची प्रतिष्ठा आहे. तुम्हाला अधिकाधिक लक्ष हवे आहे आणि त्यासाठी तुम्ही काही करू शकता. गर्दीत हरवू नका. इतरांबद्दल जेवढे शक्य असेल तेवढे जाणून घ्या. त्यांच्या कमकुवत आणि गोष्टी समजून घ्या आणि त्यांचा तुमच्या फायद्यासाठी वापर करा. तुमचे हात स्वच्छ ठेवा आणि इतरांना दोष द्या. असे केल्याने तुमची प्रतिष्ठा स्वच्छ राहील. तुम्हाला लोकांकडून आदर हवा आहे आणि त्यांनी तुमच्यावर अवलंबून राहावे अशी तुमची इच्छा आहे. इतरांना जास्त शक्ती आणि ज्ञान देऊ नका. गुप्ततेच्या सामर्थ्याचा आधार घ्या आणि सर्व काही दाखवू नका.
नेहमी एक योजना करा आणि अंतिम ध्येय जाणून घ्या. जर तुम्ही तयार नसाल तर कोणत्याही गोष्टीत सहमत होऊ नका. भांडणे आणि राग हानिकारक असतात. मोठे व्हा आणि शांत राहा. एक सामान्य माणूस राहा. खूप परिपूर्ण होऊ नका. इतरांना फसवायला शिका. शत्रूंना जवळ ठेवा आणि त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या. लोभी होऊ नका आणि तुमच्या योजनावर ठाम राहा. धन्यवाद मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमचे नाव आणि आदर ही तुमची प्रतिष्ठा आहे. तुम्हाला अधिकाधिक लक्ष हवे आहे आणि त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. गर्दीत हरवू नका. इतरांबद्दल जेवढे शक्य असेल तेवढे जाणून घ्या. त्यांच्या कमकुवत गोष्टी समजून घ्या आणि त्यांचा तुमच्या फायद्यासाठी वापर करा. तुमचे हात स्वच्छ ठेवा आणि इतरांना दोष द्या. असे केल्याने तुमची प्रतिष्ठा स्वच्छ राहील. तुम्हाला लोकांकडून आदर हवा आहे आणि त्यांनी तुमच्यावर अवलंबून राहावे अशी ही तुमची इच्छा आहे. इतरांना जास्त शक्ती आणि ज्ञान देऊ नका. गुप्ततेच्या सामर्थ्याचा आधार द्या आणि सर्व काही दाखवू नका. नेहमी एक योजनेवर काम करा आणि अंतिम ध्येय जाणून घ्या. जर तुम्ही तयार नसाल तर कोणत्याही गोष्टीसाठी सहमत होऊ नका. भांडणे आणि राग हानिकारक असतात. मोठे व्हा आणि शांत राहा. एक सामान्य माणूस राहा. खूप परिपूर्ण होऊ नका. इतरांना फसवायला शिका. शत्रूंना जवळ ठेवा आणि त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या. लोभी होऊ नका आणि तुमच्या योजनेवर ठाम राहा. धन्यवाद मित्रांनो. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही हे 48 कायदे तुमच्या जीवनात, नोकरीत आणि कॉर्पोरेट कारकिर्दीत आणि व्यवसायात अंमलात आणाल. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. यामुळे आपली प्रेरणा सातत्याने वाढते. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतरांना जीवनात मदत करू शकतो तर तो इतरांसोबतही शेअर करा. आणखी चांगल्या व्हिडिओसह लवकरच परत येईन. खूप खूप धन्यवाद.